झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद जवळच्या लाडगाव इथल्या नारायण इथर यांचा हा आहे 22 म्हशींचा गोठा। आज दिसणाऱ्या या भव्य गोठ्यातून रोज 190 लिटर दुधाचं उत्पादन होत आहे। 2 म्हशींपासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात करून आज त्यांनी 22 म्हशी आणि एका रेड्याचं चोख व्यवस्थापन केलंय। त्यामुळेच आज रोजी त्यांना महिन्याकाठी 2,83,000 रुपयांचं उत्पन्न मिळत आहे। कोणताच अनुभव नसतानाही त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून या दुग्ध व्यवसायात कमालीचं यश मिळवलं। सगळ्या म्हशीला सारखा चारा गेला पाहिजे, कमी जादा नाही गेला। जनावर किंवा म्हैस उपाशी नाही राहता कामा नये, कारण उपाशी राहिले की दुधामध्ये सकाळी फरक पडतो। याच्यामधून ते मला सिद्ध होतं का बा हे वेळेवरच तेवढा चारा टाकतात आणि दुधाचं प्रमाण काही कमी झालेलं नाही, दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हे चांगल्या पद्धतीने नियोजन करतात। म्हणून मला त्यांना सांगितले का बा हे मामा अशा प्रकारे नियोजन आहे आणि ह्या नियोजनमधून एवढा पैसा मार्केटिंगला जातो आणि एवढा पैसा घर खर्चाला राहतो। नारायणरावांच्या कुटुंबाचा दिवस पहाटे 2 वाजल्यापासून सुरू होतो। घरातील प्रत्येक जण या व्यवसायात नेमून दिलेलं काम नित्य नेमाने करतात। मेडिकलला मनोजला सांगायचं गोकुळला का तू यांना मेडिकल आणून दे, सजलला सांगायचं बा ते आहे तू आणि तुझे 2 कामगार 3 कामगार यांच्या तर्फे चारा काढून लाईनीच्या टायमामध्ये चारा काढणं। म्हशींना दिवसातून 3 वेळा चारा दिला जातो। उसाची कुट्टी, वाळलेला चारा, कडधान्याची चुरी आणि पेंड अशा सकस गोष्टींचा खाद्यात समावेश असल्यानं दुधाच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे। पशुवैद्यकांच्या मदतीनं खाद्याच्या व्यवस्थापनाबरोबरच 45 दिवसांच्या अंतराने नियमित औषधोपचारही केले जातात। अशा प्रकारे म्हशीच्या वैरण आणि व्यवस्थापनाचा खर्च सुमारे 1,50,000 रुपये येतो। जवळपास 65,000 रुपयाची 50 क्विंटल पेंड सरकी पेंड लागते। 10,000 ते 10,500 11,000 पर्यंत चुनी लागती आणि 17 ते 18 टनच्या आसपास जवळपास ओला चारा म्हणजे ऊस लागतो आणि 3 टन 3.5 म्हणा 2.5 म्हणा ह्या पद्धतीने आपल्या ज्वारीचा चारा लागतो आणि 1.25 टन मक्याचा चारा असला तर, नाही तर मग ज्वारीचं आणि गव्हाचं याचं ऊसाचं हेच त्यांना खुराक म्हणून वापरल्या जाते। नारायणरावांना आज रोजी 190 लिटर दुधाचं उत्पादन मिळतं। केवळ 15 किलोमीटर अंतर असल्यानं सर्व दूध हातोहात विकलं जातं। दुधाची ग्राहकांना थेट विक्री होत असल्यानं त्यांना दुधाला 50 रुपये प्रति लिटर एवढा दर मिळतोय। त्यामुळे त्यांना सरासरी खर्च वजा जाता 1,35,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। याबरोबरच त्यांनी 3 रुपये लिटर दरानं गोमूत्राची विक्रीही करण्यास सुरुवात केली आहे। तसेच शेणखताचा वापर घरच्या शेतीसाठी केला जातो। त्यांच्याकडे दररोज 3 क्युबिक मीटर शेण निघते आणि शेणाचा उपयोग सध्या ते फक्त कंपोस्ट खतासाठी करतात। पण आमचं असं त्यांचं नियोजन आम्ही त्यांना असं करून दिलंय की याच्यातून जर त्यांनी गांडूळ खताचा उपयोग म्हणजे करायला सुरुवात केली तर त्यातून जो मिळणार त्यांना फायदा आहे तो त्यांचा डबल फायदा होऊ शकेल आणि गांडूळ खताचं नियोजन साधारणतः 1 महिन्यात त्यांचं हे पूर्ण होणार आहे। नारायणराव इथर यांचे 106 वर्षांचे वडील देखील या दुग्ध व्यवसायाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात। एकंदरीतच या व्यवसायात कुटुंबातील सगळ्यांचा सहभाग असल्यानं हा व्यवसाय समृद्ध झालाय। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।